नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मोमोज खायचा विचार करताय तर मग आज आपण घरच्या घरी मार्केट स्टाईल ज्युसी आणि टेस्टी व्हेज मोमोज बनवूया. पीठ मळायची कटकट नाही की पुऱ्या लाटायची गरज नाही, कारण आज आपण बनवणार आहोत सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे व्हायरल नो मैदा मोमोज. सगळ्यात आधी आपण भाज्या बघूया. मी माझ्या मुलांच्या आवडीच्या भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीच्या घ्या. सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून घ्या किंवा मिक्सरला जाडसर वाटून घ्या. सगळ्यात आधी पॅनमध्ये 1 ते 2 चमचा तेलात अद्रक लसूण पेस्ट घालून चांगलं परतून घ्या. अद्रक लसूण पेस्ट परतून झाल्यावर सगळ्या भाज्या हाय फ्लेमवरती चांगल्या परतून घेऊया. भाज्यांचा रंग बदलल्यावर त्यात सोया सॉस, शेजवान चटणी, चिली सॉस आणि व्हिनेगर घालून पुन्हा एकदा भाज्या चांगल्या परतून घेऊया. आता इथे आपण मीठ चेक करून घेऊया आणि त्याच्यानंतर पनीर घालून घेऊया. पनीर घातल्यानंतर सुद्धा भाज्या काही वेळ चांगल्या हाय फ्लेमवरती आपण परतून घेऊया. आता आपल्या मोमोजचं सारण पूर्णपणे तयार आहे. आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण आता पूर्णपणे थंड झालं आहे. आता त्याचे आपण गोळे बनवून घेऊया. मी इथे चमच्याचा वापर केला आहे, का तर एकसारखे गोळे दिसावेत म्हणून. इथे जर सारण तुम्हाला ओलसर वाटलं तर त्यात 1 ते 2 चमचे कोरडे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घाला. त्यामुळे गोळे घट्ट बांधले जातील. अशा प्रकारे सगळ्या मिश्रणाचे छान असे गोळे करून घेऊया. आता हे गोळे आपल्याला गव्हाच्या पिठात घोळवून पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया आपल्याला कमीत कमी 4 ते 5 वेळा करायची आहे, जेणेकरून गोळ्यांवरती एक छान कोटिंग तयार होईल. अशा प्रकारे सगळ्या गोळ्यांना छान कोटिंग करून घेतले आहे. आता मी हे गोळे इडली पात्रामध्ये स्टीम करून घेणार आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये करून घ्या. आता इडली पात्राच्या प्लेटला तेल लावून हे मोमोज ठेवूया आणि उकळत्या पाण्यात कमीत कमी 10 ते 12 मिनिटे आपण हाय फ्लेमवरती वाफवून घेऊया. आणि तयार झाले नो मैदा मोमोज. आता हे मोमोज पूर्णपणे थंड झालेले आहेत. खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. चला तर आपण त्याची सर्विंग करूया. दिसायला इतके सुंदर दिसत आहेत, खाण्यासाठी सुद्धा तेवढेच टेस्टी लागले होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि सुटसुटीत रेसिपी बरोबर. धन्यवाद.